तर इकडे महापालिका निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अवघे 48 तास शिल्लक राहिलेले असताना आयाराम गयारामांच्या कोलांटोडीचा वेगही वाढलेला दिसतोय। शरद पवार पक्षातील काही इच्छुकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आपला मोर्चा वळवलाय। शरद पवार गटाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ यांनी आज आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे। देवेंद्र कोलटकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अपडेट्स देत आहेत। देवेंद्र, पिसाळ यांनी यापूर्वी सुद्धा मुंबई महापालिकेत काम केलेलं आहे। त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या गटात दाखल झालेले आहेत। काय कारणं सांगितली जात आहेत? पिसाळांनी शरद पवार गट का सोडलाय? विनंती, जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार दोन्ही ठाकरे बंधूंच्या सोबत शरद पवार यांची राष्ट्रवादी जी आहे ती देखील युतीमध्ये सहभागी होणार आहे। आणि जी माहिती मिळते त्यानुसार माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नगरसेवक असलेले पवार गटाचे पिसाळ यांनी आता अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची जी जागा आहे, ज्या ठिकाणाहून ते इच्छुक होते, ती जागा जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवाराला जाते। त्यामुळेच नाराज होत त्यांनी आता काही वेळापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केले। धनंजय पिसाळ इतरही काही शरद पवार गटातील पदाधिकारी जे आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतात। त्यामुळे आपण बघतोय की उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा काही वेळ राहिलेला आहे, कमी कालावधी राहिलेला आहे। त्यामुळे नाराज जे उमेदवार आहेत ते आता इतर पक्षांचे पर्याय चाचपणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी देवेंद्र, धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल। 44 तास आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त शिल्लक आहेत। त्यामुळे ज्या पक्षामधून आपल्याला उमेदवारी मिळू शकेल अशा पक्षांची चाचपणी करून हे नाराज किंवा इच्छुक उमेदवार पक्ष बदल करताना दिसत आहेत।